नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाजी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि जो तो उमेदवार या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे उभे आहे आपले प्रचार प्रसार करताना त्या ठिकाणी दिसून येत आहे। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद निवडणुकीविषयी चर्चा करत असताना आज आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील वडोद बाजार या जिल्हा परिषद सर्कल विषयी चर्चा या ठिकाणी करणार आहोत। कारण या जिल्हा परिषद सर्कल मध्ये आपले गेवराईचे सरपंच मंगेश साबळे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभे आहेत। तर या वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल मध्ये मंगेश साबळे हे शिंदे गटाकडून म्हणजे शिवसेना पक्षाकडून त्या ठिकाणी ते उभे आहेत। तर मित्रांनो, राजकारणामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी उभे असतात, पण राजकारणामध्ये काही टायमाला जो समाजासाठी झटणारे, जे समाजासाठी लढणारे, जो गोरगरिबाचा आवाज उठवणारे अशा लोकांकडे आपलं दुर्लक्ष त्या ठिकाणी होतं आणि न विकास करणारे, न काम करणारे लोक आपण त्या ठिकाणी निवडून देतो। तर आजचा हा व्हिडिओ करण्याचे कारण असे की आपल्या या वडोद बाजारमध्ये जे गेवराईचे सरपंच मंगेश साबळे त्या ठिकाणी उभे आहेत। तर आपण मंगेश साबळे यांचं कार्य या ठिकाणी बघितलेलं असेल। मला तरी वाटतं की आता सध्या तरी आणि त्यांच्यासारखे कार्य अजून कोणत्याही नेत्याने या ठिकाणी केले नसेल। कारण त्यांनी त्या विहिरीच्या अनुदानित विहिरीच्या भ्रष्टाचारासाठी पंचायत समितीमध्ये पैसे उधळण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं। त्या पैसे उधळत असताना ते आंदोलन केलं असता त्यांच्यावर गुन्हाही त्या ठिकाणी दाखल झाला होता। त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यावेळेस आपले मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असता, तर त्या उपोषणाच्या टायमाला मनोज जरांगे पाटील आपले मंगेश साबळे यांनी त्यांची नवी कोर गाडी पेटवण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं। त्यानंतर आताच एक शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्या ठिकाणी आईचा भोप्या म्हणून त्या ठिकाणी त्या शासकीय कार्यालयामध्ये त्या ठिकाणी गेले आणि गोरगरिबाचा आवाज उठवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केले। त्यानंतर आता मागे सिल्लोडला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व बऱ्याच अटीसाठी ते त्या ठिकाणी 9-10 दिवस उपोषणाला बसले असता मीही त्या सिल्लोडला त्या ठिकाणी गेलो असता मी त्यांच्या उपोषण स्थळी भेट दिली होती। तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ करण्याचे कारण असे की मी जरी कन्नड तालुक्याचा असलो, पण कुठेतरी आपले मंगेश साबळे यांचं कार्य या ठिकाणी नाकारता येत नाही। त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे, किंवा शेतकऱ्यांसाठी असो, गोरगरिबांसाठी असो, घरकुलासाठी असो, असे अनेक आंदोलनं त्यांनी या लोकांना सुख सुविधा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी केलेले आहे। अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल त्या ठिकाणी झालेले आहेत, पण कोणत्याही गुन्ह्याची पर्वा न करता, कोणत्याही अडी अडचणीला न घाबरता ते गोरगरिबाचा आवाज उठवण्याचं काम ते त्या ठिकाणी करत राहिले। गेवराईचे सरपंच असताना त्यांनी या गेवराई गावाचा चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या ठिकाणी स्मशानभूमी असो, वृक्ष लावण्याचं काम असो, पाण्याची सुविधा असो, स्वच्छताची सुविधा असो, कुठेतरी आपल्या गावापासून त्यांनी सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे। तेव्हाच ते या मोठमोठ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभे राहण्यास तयारी व्यक्त करत आहे। कारण गाव त्यांच्यावर इतकं खुश आहे, म्हणजे 90% गाव त्यांच्या पाठीशी आहे। तर असं त्यांचं कार्य आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ते शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडून त्या ठिकाणी उभे आहे आणि धनुष्यबाण ही त्यांचे चिन्ह आहे। तर आपण त्यांना या शिवसेनेच्या म्हणजे धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण मंगेश साबळे यांना विजयी करावे। कारण कुठेतरी कामाचा माणूस आहे, गोरगरीब शोषित वंचितांचा आवाज उठवण्याची ताकद मंगेश साबळे यांच्यामध्ये आहे। तर आपण कोणाच्याही भूल थापेला बळी न पडता येत्या 7 तारखेला धनुष्यबाणावर आपण बटन दाबून त्यांना विजयी या ठिकाणी करावे। आणि मी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांना त्या ठिकाणी मदत करावी। कारण त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी किंवा तुमच्यासाठी त्यांनी आपलं जीवाचं रान या ठिकाणी केलेले आहे। अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल त्या ठिकाणी झालेले आहे। तुमच्याच वर्षावर ते लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढवणार होते, पण काही कारणास्तव तुम्ही राजकारणाला किंवा त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला नाही
तरी त्यांनी बऱ्यापैकी मतदान त्या ठिकाणी घेतले होते. त्यानंतर विधानसभेलाही ते त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते किंवा फॉर्मही त्या ठिकाणी भरला होता. पण तुम्ही सांगितलं होतं की मी राजकारणाला या ठिकाणी प्राधान्य देत नाही. त्यावेळेस मंगेश साबळे यांनी तो फॉर्म मागं घेतला होता किंवा नाही घेतला ते सांगता येणार नाही, पण प्रचार त्या ठिकाणी केला नव्हता. कुठेतरी तुमच्या शब्दाला ते मानणार आहे, तुमच्या शब्दाला किंमत देणार आहे. पण या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वडद बाजार या जिल्हा परिषद सर्कलमध्ये ते उभे आहे आणि तुम्ही त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी द्यावा. कारण एक गोरगरीब शोषितांचा आवाज उठवण्याची ताकद आपले मंगेश साबळे यांच्यामध्ये आहे आणि आपण अशा माणसाला आपण मिनी आमदारकी म्हटले जाते जिल्हा परिषद सदस्य, तर आपण त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा, जेणेकरून लोकांच्या ज्या अडीअडचणी दूर करण्याचं काम मंगेश साबळे या ठिकाणी करेल. कारण ते जर निवडून आले तर त्यांच्या नावातच इतका दरार आहे, तर शासकीय कर्मचारी जो भ्रष्टाचार शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी चालतो तो कुठेतरी त्यांच्या नावाने त्या ठिकाणी थांबणार आहे. आणि गोरगरिबाला ज्या शासकीय स्कीम आहे, मग अनुदानित विहिरी असो, गाय गोटे असो, घरकुल योजना असो किंवा रोडाच्या अडीअडचणी असो किंवा भ्रष्टाचार असो, हा कुठेतरी मंगेश साबळे यांच्या विजयाने त्या ठिकाणी होणार आहे. तर एक आपल्या माणसाला मोठं करण्याचं काम आपण या ठिकाणी सर्वांनी करावे आणि येत्या 7 तारखेला धनुष्यबाणावर बटन दाबून मंगेश साबळे यांना निवडून द्यावे, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.